हॅलो, नमस्कार. मी प्रिया, तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज तुमच्या सोबत मी इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे आणि तुम्हाला काही टिप्स पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला मी इव्हिनिंग रुटीन दाखवत असेल, माझं कृती वेगळी असेल, पण मी ज्या टिप्स सांगते त्या खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका. मी माझं इव्हिनिंगचं सांगत बसत नाही, टिप्स सांगते. न मागता कोणालाही ज्ञान देऊ नका. 2 वेळेपेक्षा जास्त वेळा कोणालाही समजून सांगू नका. जर एखाद्याला खरंच समजून घ्यायचं असेल तर तो एका वेळेमध्ये समजतो. पण ज्याला समजूनच घ्यायचं नसेल तर त्याला किती पण वेळा सांगा, तो कधीच समजणार नाही. मुलं मोठी झाल्यावर त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सारखं अडवू नका. जर तुम्हाला कोणाची स्तुती करायची असेल तर सर्वांच्या समोर करावी. कोणावर टीका करायची असेल तर एकट्यामध्ये करा. तुम्ही 4 चौघात असताना जर कोणावर टीका करत असाल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही कायमचे शत्रू बनाल, हे लक्षात ठेवा. 4 चौघामध्ये काही कोणाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करू नका. जर त्यांनी गोष्ट तुम्हाला चुकीची वाटत असेल, त्यांची गोष्ट, तर एकट्यामध्ये त्यांना समजून सांगा. चर्चा आणि वाद यांच्यामध्ये खूप अंतर असतं. चर्चेमुळे शत्रू बनत नाहीत तर वादातून शत्रू बनू शकतात. म्हणून शक्य असल्यास वाद टाळा. जेवढी जास्त तुम्ही कदर कराल तेवढे जास्त तुम्ही दुःखी राहाल. कोणतीही व्यक्ती या जगामध्ये तुमचा मित्र किंवा शत्रू बनून आलेला नसतो. तुमचं वागणं आणि तुमचे शब्द लोकांना तुमचा मित्र किंवा शत्रू बनवत असतात. तर्क करणे ही मनाची कल्पना असते आणि अनुभव हा आयुष्याचा धडा असतो. खरं तर दुःख आपल्याला आयुष्यामध्ये एवढ्यासाठी येतं की आपल्याला आयुष्यात सुखाचे महत्त्व कळावे, म्हणून आपल्या आयुष्यात दुःख येत असते. लोकांकडून जास्त अपेक्षा कधी करू नका. मी तर म्हणते अपेक्षाच करू नका, नाहीतर नेहमीच दुःखी राहाल आणि लोकांना त्याचा काहीच फरक पडत नाही. नातीसुद्धा खूपच विचित्र असतात. विश्वासाशिवाय नातं बनलंच जात नाही आणि जोपर्यंत धोका मिळत नाही तोपर्यंत संपत नाही. अडचणीच्या वेळी मदतीचा दिखावा करणारी लोक ही बऱ्याचदा तुमचं दुःख, तुमची बरबादी पाहून आनंदी होत असतात. अशा लोकांपासून स्वतःला नेहमीच लांब ठेवा. त्यातच तुमचं भलं आहे. आपण आपले मित्र पण असे शोधले पाहिजेत की परिस्थिती बदलवणारे मित्र पाहिजेत आपल्याला, पण परिस्थितीनुसार बदलणारे नको आहेत. अडचणीचे गुलाम बनणारे कधीही स्वतःचे भाग्य बदलू शकत नाहीत. तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर इथे बघा, माझं आता मी भाकरी टाकते. मी तुम्हाला माझं इव्हिनिंग रुटीन दाखवलेलं आहे. 5 ते मी रात्री 8:30पर्यंत जे करते ते कामं. तर माझं डाळ घालून झाली, कोथिंबीर वड्या केल्या, तर इथे आता भाकरी टाकते. त्यानंतर गॅस क्लिनिंग वगैरे असतं माझं. रियाचा स्टडी झाला, नाश्ता झाला आमच्या दोघींचा, देवबत्ती वगैरे झालं. आणि हे रुटीन केल्यामुळे कोणाचा विचार न करता आपल्याला जे करायचं हे ध्येय पुढं ठेवलं तर आपलं घर आपण नेहमी प्रसन्न राहतो. दुसऱ्याचा विचार जर केला तर आपण आयुष्यात कधीच सुधरू शकणार नाही, हे नक्की आहे. तर इथे बघा, आता मी पापड तळते. तर आज सोमवार होता, त्यामुळे नॉनव्हेज वगैरे नाही. बुधवारचं, शुक्रवारचं आणि संडेला मी नॉनव्हेज करत असतो. तर पापड बघा इथे. आणि आता कोथिंबीर वड्या तळते. तर तुम्ही पाहिलीच असेल ही रेसिपी, मी दाखवली तुम्हाला रेसिपी. तर कोथिंबीर वड्यांसाठी मी कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घेतली. त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं, थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं आणि हळद, लाल तिखट, मिरची आणि लसूण त्याची पेस्ट केली आणि ती त्याच्यामध्ये टाकली. नंतर थोडासा ओवा टाकला आणि हे सगळं मीठ टाकलं चवीनुसार आणि हे मिश्रण मिक्स करून घेतलं. पाणी नाही टाकायचं कारण का कोथिंबीरला भरपूर पाणी असतं. आणि मग ती कोथिंबीर वडी शिजवण्यासाठी ठेवली आणि नंतर ती फ्राय केली तेलामध्ये. तर स्वयंपाक झाला. त्यानंतर आता रोज मी असं गॅस क्लीन करून घेत असते. मला सवयच आहे सकाळ संध्याकाळ गॅस क्लीन करायचा, मागचं स्टाईल्स वगैरे मागच्या क्लीन करून घेते. तर असं क्लीन केल्यामुळे सकाळी जास्त म्हणजे असं निगेटिव्हिटी वाटत नाही, पॉझिटिव्हिटी वाटते. उठल्या किचन वगैरे फ्रेश पाहिल्यामुळे. तर रोज करून घेत असते पूर्ण किचन क्लिनिंग.
त्यानंतर म्हणजे काय अजून मी रियाचा स्टडी करून घेतला. तर स्वयंपाक करता करताच रियाला पण स्टडी करायला बसवते. तर मग अशा आमचा नाश्ता वगैरे करून झाला, तिला फ्रेश वगैरे केला, मग तिचा स्टडी पण करून घेतला, एक्झाम चालू आहे त्यामुळे. आणि मग स्वयंपाक पण होतो आणि तिचा मग स्टडी पण होतो. तर मग कसं होतं, असं आपण वेळच्या वेळेस जर कामं केली तर आपली चिडचिड वगैरे होत नाही आणि घरामध्ये प्रसन्न असं वातावरण तयार होतं. नाहीतर असं काम वगैरे राहिलं, भांडी वगैरे राहिली तर मग माझं तर असंच होतं, मुलांवर रियावर वगैरे राग निघतो. त्यामुळे मी सगळं काम टायमिंगनुसार करत असते. आपल्याला पण वेळ भेटतो, रियाला पण वेळ देता येतो. एडिटिंग वगैरे असतं, मोबाईल व्हिडिओचे एडिटिंग वगैरे असतं, मग ते करत बसते. तर असं माझं इव्हिनिंग रुटीन असतं. तर ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि प्लीज माझ्या ताईंनो सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. लाईक केल्यामुळे माझं व्हिडिओ ग्रो होण्यास मदत होते, व्हिडिओ पुढे जातो. तर इथे बघा, आता माझं किचन वगैरे पूर्ण क्लीन करून झालेलं आहे, भांडी घासते आणि मग माझं झालं काम. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, नसतील आवडत तरी नका करू, असं काही नाही, पण करा सपोर्ट मला. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सपोर्ट करा. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे ते पण मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.